नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शुभम सोसायटी कोल डोंगरी इथे आलेले आहोत. स्वाती महेंद्र नाईक या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया नाईक परिवाराला. घ्या उखाणा घ्या. आज आहे द्वादशी. द्वादशीच्या दिवशी माझ्या घरी होत आहे होम मिनिस्टरचे सेशन. महेंद्ररावांचे नाव घेते. BMC मध्ये आहेत ते इन्व्हेस्टिगेशन. माझ्यामध्ये इथेच कार्यक्रम संपलेला आहे. बरं ओळख करून द्या ना सगळ्यांची. हे माझे आहोत नमस्कार. महेंद्र नाईक. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. तो माझा छोटा दीर. नमस्कार. ह्या माझ्या 2 मुली. बरोबर. सानिका गौरांगी. ही छोटी नणंद. बरं. तो पुतण्या. ओके. तो पाठीमागे दीर. तो माझा भाऊ. बर. ही मोठी नणंद. हो. तो माझा भाचा. हो एक मिनिट. हळूहळू कडेवर उडी मारत असं. हां नमस्कार. ही माझी काकी. नमस्कार. ती माझी भावजय आहे ठरवा कोणते आधी. आणि बहीण पण आहे. बरं बरं. ही माझी बहीण मोठी. ही भावजय. ती एक बहीण. दोघी मागे मोठ्या भावजई आहेत. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? शिरोडकर हायस्कूल परेलची. परेलला. राहायला कुठे होता? लालबाग हाजी कसम बिल्डिंग. कसं गेलं बालपण तुमचं? एकदम मस्त. तुमचं बालपण कुठलं? पार्ल्यातच. इथेच? इथेच म्हणजे पुढे एक चाळी होतं, चाळीत राहायचो. इकडे नंतर घेतलं 2010ला आम्ही. मग घरी कोण कोण होतं? आई, वडील, एक भाऊ हा आणि 2 बहिणी. आई बाबा काय करायचे? वडील मिलमध्ये होते, आई गृहिणी होती. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे पण वडील मिलमध्ये आणि आई गृहिणी. कुठली मिल? फिनिक्स मिल. आणि तुमचे बाबा? सिम्प्लेक्स. सिम्प्लेक्स. आणि मग ओळख कुठे झाली? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कसं काय ते? पत्रिका दाखवली आणि मला एक सांगा, मी म्हटलं का लव्ह मॅरेज आहे? तुम्ही का म्हणाला अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. हां. म्हणजे कसं असतो, काय असतं? ठरवून तुम्ही. आणि इतरांचं काय न ठरवता होतं? ठरवून म्हणजे काय ठरवलं? माझ्या मावशीचे मिस्टर आणि ह्यांच्या काकांचे काका आलेत आणि त्यांनी मग पत्रिका वगैरे दाखवून मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? लालबाग हाजी कसम. सगळं हाजी कसम. सगळं हाजी कसम. आठवतोय तो दिवस तुम्हाला? हो आठवतो ना. काय काय आठवतं? आम्ही लवकर गेलो आणि ही लोक झोपली होती सगळेजण. पार्लावाले लवकर. आम्ही वेळेत गेलो होतो आणि हे लोक लवकर गेले होते म्हणजे पहाटे गेले होते? नाही, पहाटे नाही. जो टाइम सांगितला होता ना 4 वाजता, त्या टाइमला आम्ही गेलो होतो. आणि ह्या लोकांना असं वाटलं की आम्ही उशिरा येऊ म्हणून. वार काय होता साधारण? रविवार होता. मग दुपारी? हा हो, त्यामुळे झोपले होते. आणि त्यामुळे एक जण आले, त्यामुळे की हीच कुठली मुलगी आम्हाला कळायला तयार नाही. मग तुम्ही 4 वाजता गेले तेव्हा हे तयार नव्हते तयार. तुम्ही वेळेवर पोहोचले? एकदम वेळेवरती. तुम्हाला वाटलं नव्हतं हे वेळेवर येतील? नाही, लालबागवाले ना आरामात सगळं चाललंय. आणि मग काय झालं? त्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम? हो, त्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम. लालबागला चाळीत कसं आम्ही सगळ्या लाईनीने राहायचो. सगळ्यांना आकर्षण ना, बघायला येतात स्वातीला, सगळ्या तयारी करून. म्हणून दोघी तिघी आल्या. माझी बहीण आली. ह्यांना वाटलं हेच मुलगी. त्याचे बघताय सारखे का. मोठी बहीण माझी. एका दिवसात खूप मुली बघायला मिळाल्या. आता कसं लग्न ठरताना बोलायला वगैरे देतात? तसं काय नाही की बाबा 10 मिनिटं तुम्ही आतल्या खोलीत जा, गप्पा मारा वगैरे असं. असं तुम्हाला काही वेळ नाही, नाही मिळालंच नाही? नाही. काय हो? मिळालंच नाही. नाही. पण मग ज्या दिवशी बघितलं त्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? एक 2-3 महिन्याने. मग त्या 2-3 महिन्यात सुद्धा तुम्ही? त्या भेटलो. कुठे हो? शिवाजी पार्कला. आणि कुठे भेटणार? पहिलंच दर्शन सिद्धिविनायक. वा, बरं केलं. आणि मग तिथून नंतर शिवाजी पार्क, दादर चौपाटी. अरे वा. हळूहळू नंतर टिटवाळा. डायरेक्ट? हा, जरा लांब ना मग. नंतर लांब. कारण हे म्हणायचे इथे नको कोणतरी बघेल. मी म्हणायची नको इथे नको कोणतरी बघेल. मग एकदम लांब टिटवाळा.
मग टिटवाळ्यानंतर पुढे कुठे गेले? नाही, मग कुठे नाही, नाही. मग लग्नच केलं. काय दोन्ही घरांकडनं मान्यता होती. किती वर्ष झाली लग्नाला? आता 22 वर्ष पूर्ण आली. 22. हो. 22 वर्षापूर्वी तुम्ही काय करत होता जेव्हा लग्न झालं तेव्हा? नोकरी? मी त्यावेळेला BARC ला होतो. नोकरी करत. हो, नोकरी करत होतो. आणि तुम्ही? मी पण नोकरी करत होते. नोकरी करत. 22 वर्षात कशी साथ दिली या माऊली? खूपच चांगली, खूपच चांगली. म्हणजे मी आता ह्या स्टेजला जो आलो आहे त्याच्यात जास्त तिचा वाटा आहे. कारण नाहीतर असं इतकं आम्ही खूपच तसं गरीब होतो. म्हणजे तसं काय एवढं कॅपॅसिटी नव्हती घर घेण्याची. पण म्हणजे पार्लात घर घेणं इतकं सोपं नाही आहे. तरीसुद्धा तिचा सपोर्ट मिळाला आणि जसं जसं जमलंच गेलं. आम्ही दोघे नोकरी करत असल्यामुळे आम्हाला ते शक्य झालं. पण तिचा सपोर्ट चांगला मिळाला. व्यवहार तेवढा चांगला आहे, व्यवहार चांगला आहे. शांत स्वभावाचं काय रहस्य आहे त्यांच्या? नाही, शांत नाही आहे. हा? शांत नाही आहे. नाही नाही, म्हणजे एकदम तापट आहे. म्हणजे ते दिसतं तसं नसतं बिसतं. ते म्हण खरी आहे काय हो? का असं बोलले ते? मला तर तुम्ही शांत वाटला होता. नाही, बघणारा तसंच वाटतं ना. 22 वर्ष झेललंय ना त्यांनी. 22 वर्ष झेललंय ना. हो. काय हो? हा बाबा आहेच ना. हे काय आता चांगले होते केस, ते कमी झाले आता. तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या बद्दल? नाही, त्यांनी सपोर्ट दिला म्हणून इथपर्यंत. म्हणजे माझ्या प्रत्येक काही मी चुका केल्या तर त्या पोटात घातलेल्या आहेत. बरं. त्यामुळे मी सक्सेस संसार घसरला. सगळ्यांनीच म्हणजे ह्या माझ्या माहेरच्या सासरच्या सगळ्या लोकांनी मला पाठीशी घेऊन इथपर्यंत मी व्यवस्थित आले. त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांग? नाही, त्यांचा स्वभाव एकदम शांत आहे. हं. कधीतरी एकदम तापतो. सिंह राशीचे आहेत ना ते, मग एकदम डरकाळी एकदाच फोडतात. आणि या कुठल्या राशीच्या आहेत? कुठल्या? ओळखा. वृश्चिक. वृश्चिक राशीचे आहे. नको नको म्हणाले तेव्हाच कळलं होतं काहीतरी डेंजर रास आहे. पण कसं वाटतंय आता इतक्या वर्षानंतर? छान. एखादी गोष्ट त्यांच्याकडे मागितली की लगेच मिळते? तशी सहजासहजी मिळत नाही. का? का ते त्यांना विचारा. नाही, असं काही नाहीये, मिळते देतो, तसं काही इश्यू नसतो. पण असं तसं वेळ आता आल्यावर, तसं वेळ बरं, आला. मला सांगा त्या महिन्याभरात तुम्ही इतक्या वेळा त्या दादर चौपाटी, शिवाजी पार्क कुठे कुठे गेला? तसंच आता तसंच सुरू आहे आठवड्यातून एकदा? नाही नाही नाही? नाही का हो? नाही शक्य होत. तेव्हा बरा उत्साह होता. त्यावेळेला लग्न करण्याचं होतं ना. 22 वर्षामध्ये. बरं, या काही गप्पा कधी संपणार नाहीत अशाच आहेत. पण या ठिकाणी एक आव्हान आहे. घरामध्ये ना काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एका मिनिटामध्ये एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला ती चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. सगळे सांगू शकतात पण जायचंय तुम्हाला. फळांची परडी. वेळ सुरू झाली. लवकर, 15 सेकंद झाली तोपर्यंत. केरळची कलाकृती. केरळची कलाकृती. 25 सेकंद झाली. आदिवासी नृत्य प्रकार. हे देऊ नका कोणी. अरे बापरे. चिठ्ठी कुठे आहे? अभिनंदन. या हे घ्या, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. मगाशी तुम्ही इतकं बोलला तुमच्या लग्नाविषयी. घरातल्यांना तुमच्याविषयी काही बोलायचं आहे ते जाणून घेऊया. ह्या बहिणी आहेत माझ्या. हा, मग काय नाचू आम्ही? काय करू काय आम्ही? आता त्यांच्याबद्दल सांगा, दोघांबद्दल. हा, नाही, त्या खूपच छान आहेत, बर. सपोर्टिव्ह आहेत. हा, आणि बस एवढंच. संपलं? गेला आहे ना? शब्द संपले का? बरं, द्या यांच्याकडे. नणंद आहेत माझ्या. या. हो. बरं. आणि त्या अतिशय मनमिळावू, कोणालाही कधीही मदतीसाठी धावून जाणाऱ्या बरं. आणि खूप प्रेमळ आहेत. नणंदबाई कौतुक करताय. नमस्कार. मी मोठी बहीण तिची. हां. लक्ष्मीनारायणचा जोडा आहे. म्हणजे कसं असतो? म्हणजे छानच आहेत, एकमेकांना सपोर्टिंग असतं त्यांचं. कुठलाही कार्यक्रम इथे असू दे, एकमेकांना हे करून ना एकदम छानपैकी तो कार्यक्रम कसा मजेत न्यायचा ना ते दोघांना विचारायचं. म्हणजे तसं करतात ते? आम्ही गरबा वगैरे. कुठे? इथे खेळता? हो कुठे कुठे? हो, इथेच कळलो ह्याच्यामध्ये. खालचे आहेत अजून? हो आहेत, मॅडमच आहेत आपल्या. हो का? बरं, द्या त्यांच्या.
माझी जावबाई खूपच छान आहे. हां. चांगली असं आहे. काय? कंटाळा, दाटून जा. बोला ना. जरा जावेबद्दल चांगलं बोलताना एवढा का शब्द तर खूपच चांगली आहे. मला तर खूप तिचा सपोर्ट आहे. आहे हां. ओके. द्या त्यांच्या मी काकी आहे त्यांची. हां तिची सासू आहे मी. मग काय धमकी देत आहे सासू आहे हां नाही, दोघं पण भरपूर छान आहेत. आजपर्यंत तिने प्रत्येक वेळेला आम्हाला तरी भरपूर मदत केली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायला काही शब्दच नाही आहेत. छान आहेत दोघं पण. मग कशाला घेतला माईक शब्द द्या बाबांकडे द्या ही माझी मुलगी लाखात एक आहे. बर तशीच कणखर आहे आणि जावई म्हणजे जबरदस्त माणूस आहे. हो, दोघे छान आहे. बरं आता एक खेळ आहे जे बसलेले आहेत त्यांच्यासाठीच खेळ आहे. गाणं सुरू झाल्यानंतर ती जी उशी आहे ती हळूहळू पुढे द्यायची, ती टाकायची नाही आहे. प्रत्येकाने स्वतः अशी पकडायची, दुसरीकडे द्यायचं. गाणं सुरू झाल्यानंतर ती उशी हळूहळू पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक शिक्षा मिळणार आहे, प्रेमळ शिक्षा. ती शिक्षा जर पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार. बघूया काय होणार या खेळात. म्युझिक. लाकडी रिंग ज्या समोर बॉलिंग बॉटल ठेवलेल्या आहेत त्यामध्ये अडकल्या पाहिजेत. 10 संधी आहेत. जर 4 रिंग त्या बॉटलमध्ये गेल्या तर यांना बक्षीस मिळणार. एक 2 हळूहळू, घाई नको घाई नको. 3 4 अभिनंदन. धन्यवाद. झी मराठीकडून ही भेट असतो म्युझिक. मराठी गाण्यावर नाच करा. वा 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 वा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. अभिनंदन. बरं सांगा सांगा म्युझिक. गाणं म्हणा गाणं. मराठी हिंदी कुठलं पण चालेल का? नाही तुम्ही हे तेलुगू म्हणा. ही चाल तुरु तुरु केसपती गुरु बुरु तुझ्या डोळ्यावर डबट ढळली. तशी केवळाच्या मनात केवळाच्या बनात नागिन सळसळली. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून जरा माईक त्यांच्याकडे द्या. मग असं पण सगळे सांगताय तुम्ही छान गाता म्हणून. हो ना, मग ऐकवा ना एखादं गाणं. कधी ठीक आहे ती उशी द्या इकडे. सकाळीच उठतो मग डायरेक्ट. अरे म्हणा ना, कुठलाही म्हणा म्हणा. काय तुम्ही काळजी करताय. हा घ्या. केव्हा तरी पहाटे केव्हा
तरी पहाटे उलटून रात गेली मिटले चुकून डोळे मिटले चुकून डोळे हरवून रात गेली केव्हा तरी पहाटे. वा 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 खूप छान. शिक्षण गाण्याचं शिक्षण घेत आहे कोणाकडे शिकताय? प्राची जोशी माडगावकर. बरं बरं हां चला. आणि आता हसू नका कळलं. हे म्हणजे तुमचा लग्नाचा हळद असल्यासारखे सगळे नाचतायत दिसते. तुमच्याबद्दल काही आरोप आहेत. खूप रागावता, मान्य आहे मला, खूप धावपळ करता, मान्य आहे. कंजूसपणा खूप करता. बिलकुल नाही. नाही काटकसर म्हणा, कंजूस नाही. कोणी आले तर पटकन चहा पाणी देत नाही तुम्ही. बिचाऱ्यांना सतत किचनकडे बघत राहावं लागतं. असं नाही, असं होणारच नाही, शक्यच नाही. हा आरोपच होऊ शकत दिलेला आहे. नाही. चुकीचा आरोप आहे. डायरेक्ट जेवायला असं चहा न होणारच पिता नाही. डायरेक्ट जेवायला. तोच प्रॉब्लेम आहे, चहा पाणी देत नाही असा आरोप आहे. स्वतःकडे दुर्लक्ष करतात ही मात्र तक्रार आहे आणि ती खूप प्रेमळ तक्रार आहे. कटकट करता फार छोट्या छोट्या गोष्टी. बिलकुल नाही. नाही काय हो हां बरोबर आहे. बरोबर आहे ना. त्यांनीच लिहिला. खूप डॉमिनेटिंग आहात तुम्ही. बघा मुलींनी लिहिलंय. मोठ्या मुलीने लिहिलेला आहे तो. खूप बोलता. खरंय. हो. मान्य आहे. 22 वर्ष तेच ऐकतोय म्हणते. कडक लक्ष्मी आहात तुम्ही. खरंय. मान्य आहे तुम्हाला? हो लक्ष्मी आहे. कडक काय ती माहिती. लक्ष्मी आहे. कडक मला माहित नाही पण कडक लक्ष्मी आहे. नाही लक्ष्मी आहे पण कडक लक्ष्मी यायला पहिल्यांदा तुमची मान फार हलली आहे. मी वाचलं ना कडक लक्ष्मी आहेत ते. बिचारे इतके 22 वर्ष मनावरती दगड ठेवून होते. आज एक्सप्रेशन. कंजूसपणा फार आहे तो कमी केल्यास खूप छान नातेसंबंध राहतील. बोलवाल परत या फोन करून. एखादी लहान गोष्ट असते पण ती इतकी मोठी करून सांगता. खरंय. शॉपिंगला तुमच्याबरोबर जाताना तुमच्या बरोबरच्यांना टेन्शन येतं कारण खूप बार्गेनिंग करतात. खरंय. एकदम आम्ही लांब राहतो खूप. तुम्ही काय करा ते करा. का समजा 500ची वस्तू असेल ना तर 50ला मागणार. मग आपण लांब असतो ना बरं ना कारण तो चपलेने मारू शकतो ना. याच्या पुढचे आरोप मला वाचायचेच नाही. वहिनी हे सगळे आरोप आहेत बरोबर आहे. काय वाटतंय तुम्हाला? काही आरोप मला मान्य आहेत, काही आरोप मान्य नाही आहेत. पण ते आरोप जरा सुधारायचा प्रयत्न करेन मी उद्यापासून. साधारण कुठला? जो तापट स्वभाव आहे ना तो जरा कमी करण्याचा प्रयत्न करेन. असं झालं तर आवडेल सगळ्यांना. बघितलं एक मताने हो म्हणाले. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला कराल? स्वतःमध्ये तो तापट स्वभाव जरा आहे तो जरा मी कमी करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल कराल? आणि माझा स्वभाव खूप चांगला आहे. मग काय बदल काय करणार? त्यांच्या आहेत की नाही? मीठ मोहरी घेऊन या घरात. कोणाला विचारा तुम्ही. बरं आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर सर्वांचीच, मुख्य करून माझ्या पवईच्या काकीची. कधीतरी मी बोलण्यात ना बराच वेळा म्हणजे ती जवळची आहे म्हणून मी जास्त बोलते तिला, पण तिने मला माफ करून घ्यावं. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? नाही क्षमा मागण्याची तशी कोणाची नाही आहे. तुमच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होत हे मनापासून प्रार्थना. आणि हसत राहा, आनंदात राहा. आणि तुमचा राग जर कमी झाला तर प्रयत्न करा. तो होईल असं काही चेहऱ्याकडे बघता वाटत नाही. पण तरीसुद्धा जर झाला तर या घरात असलेला आनंद आणखी 100 पटीने नक्की वाढेल. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा, या दोघांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता सन्मानाचा क्षण. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी आणि वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.